तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सत्तेत असलेले भाऊ त्यांचे भाषण तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा। एक भाऊ म्हणतो, आला का व्हिडिओ, आला का? हा थांबा थांबा, हे ऐका, हे चमत्कारिक आहेत बाई। 3000 रुपये गेले पाहिजे। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 रुपये पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। ऐकलं का काय बोलला बाबा, की 1500 रुपये वापस घेईन। ओवाळणी मी बोलू पण शकत नाही ह्याच्यावर। म्हणजे अहो काय संस्कार झाले, तुम्ही विचार करा। माहेर जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, हे सासरपर्यंत सोडणारा तो भाऊ असतो आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे, मग आम्ही बहिणी परवडल्या। काय नको, भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो। नको बाबा तुझे 1500 रुपये आणि बहिणींची ताकद। हे 1500 रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचंय की या महाराष्ट्रातली लेक, माझी बोलत नाही मी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीबद्दल बोलतेय, तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवते, बघते तुझा काय कार्यक्रम करते, नाही चलेगा। हा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे। हे सरकार बदललं का पाहिजे तर या घाणेरड्या गलिच्छ राजकारणासाठी बदल पाहिजे। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब